नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप, सौ KSK महाविद्यालय बीड। आज आपण भाषा विज्ञान या घटकातील शिलालेख या घटकाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर सबस्क्राईब करून लाईक करावा आणि आपल्या काही समस्या असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून या व्हिडिओवर द्याव्यात। आता जी काही 23 जून 2019 रोजी सेट परीक्षा आणि त्यानंतर आता नेट परीक्षाची दिनांक आपल्याला माहीत झाली आहे। तर त्या अनुषंगाने सेट आणि नेट या दोन्ही एक्झाम जवळ आलेल्या असल्यामुळे यातील जो काही अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम काही प्रमाणात बदललेला आहे आणि काही प्रमाणात तो तशाच पद्धतीचा ठेवण्यात आलेला आहे। आज आपण भाषा विज्ञान या घटकातील शिलालेख या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत। आजपर्यंत या शिलालेखावर नेट आणि सेटला जे की लाल पेनने मी या ठिकाणी राईट अशी खूण केलेली आहे, हे आजपर्यंतच्या सेट आणि नेट परीक्षक विचारलेले शिलालेख संबंधी प्रश्न आहेत। यावर प्रश्न विचारताना प्रथमतः कालानुरूप किंवा शके आणि इसवी सनामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले जातात, तर कधी कालानुरूप जोड्या किंवा कालानुरूप त्यांची मांडणी करा अशा पद्धतीनेही प्रश्न विचारला जातो। तर कधी कधी तुम्हाला योग्य जोड्या लावा अशा पद्धतीचे काही प्रश्न यावर विचारले जातात। यामध्ये शिलालेखाचे नाव आणि शके किंवा इसवी सन यांची जोडी जुळवा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला असतो। आज आपण अक्षीचा शिलालेख शके 934 आणि इसवी सन 1012 यामध्ये अक्षीचा शिलालेख हा आद्य शिलालेख म्हणूनही ओळखला जातो। डॉक्टर तुळपुळे यांचं असं मत आहे की अक्षीचा शिलालेख हा आद्य शिलालेख असून तो शके 934 मध्ये प्रथमतः वाचकांच्या किंवा अभ्यासकांच्या लक्षात आला। तर हाच शिलालेख जो की अक्षीचा शिलालेख हा डॉक्टर मिराशी यांच्या मते हा 1039 या शकेतील असून 1116 ते 17 या इसवी सन मधला आहे असे त्यांचं मत या ठिकाणी त्यांना मांडलं आहे। यानंतर श्रवण बेळगाव हा 905 मधील आणि शके 905 मधील आणि इसवी सन 983 मधील हा शिलालेख आपल्याला महत्त्वाचा असलेला सांगता येतो, कारण कृपा कुलकर्णी यांच्या मते हा शिलालेख कारण मराठी भाषेतील किंवा मराठी वर्णमालेतील जे काही वाक्य आहे हे श्रवण बेळगाव या शिलालेखाच्या माध्यमातून गंगराजे सुताले करविले या पद्धतीचं जे काही वाक्य आहे हे वाक्य श्रवण बेळगाव या शिलालेखावर आपल्याला दिसून येतं। श्रवण बेळगाव हे हुल्टज यांच्या मते 1039 शकेतील असून इसवी सन 1117 मधील असल्याचं हुल्टज या भाषा अभ्यासकाचं मत आहे। यानंतर दिवे आगार हा शके 982 आणि इसवी सन 1060 मधील शिलालेख आहे। गंगराज हा शिलालेख 1039 शके आणि 1117 इसवी सन मधील आहे। भांदक हा 1068 मधील शके आणि 1146 इसवी सन मधला शिलालेख आहे। पळसदेव हा शिलालेख 1079 मधील शके आणि 1157 हे इसवी सन मधील हा शिलालेख आहे। सावरगाव हा 1086 शके आणि इसवी सन 1164 मधील शिलालेख। कदंब मारडदेव 1106 मधील शके आणि 1184 इसवी सन मधील हा शिलालेख असलेला आपल्याला सांगता येतो। परळ हा शिलालेख 1109 मधील असून शके आणि इसवी सन 1187 मधील असल्याचं आपल्याला सांगता येतं।
पाटण हा शिलालेख 1128 शके आणि 1206 इसवी मधील असलेला आपल्याला सांगता येतं। तर खोलेश्वर म्हणजेच अंबाजोगाईचा शिलालेख हा शके 1150 आणि 1228 इसवी मध्ये असलेला आपल्याला सांगता येतं। त्यानंतर नेवासे हा शिलालेख शके 1161 आणि इसवी 1239 मधील असल्याचं आपल्याला सांगता येईल। त्यानंतर मानूर हा शिलालेख शके 1170 आणि इसवी 1248। त्यानंतर जैतुंगी हा शिलालेख 1174 आणि इसवी 1252 मधील आहे। त्यानंतर पंढरपूरचा शिलालेख याला 84ची शिळा या नावाने देखील उल्लेख याचा केला जातो। पंढरपूरचा शिलालेख हा 1195 मधील असून शके आणि 1273 हा इसवी मधील असल्याचं आपल्याला सांगता येतं। त्यानंतर सासवड म्हणजे पुरगाव जवळील सासवड जवळील पुरगाव हा शिलालेख 1207 मधील आणि इसवी 1285 मधील असल्याचं आपल्याला सांगता येतं। उनकेश्वरांचा शिलालेख हा 1211 शके आणि 1279 इसवी मध्ये असलेला आपल्याला सांगता येतं। तर यादवकालीन शिलालेख हा 1227 आणि इसवी 1307 मधील असलेला आपल्याला सांगता येतं। विद्यार्थी मित्रांनो, या बाबतीत लक्षात घ्यावं की यावर तुम्हाला 100% प्रश्न आहे आणि कमीत कमी तुम्हाला 2 ते 4 गुणासाठी हा प्रश्न विचारलेला जातो। कारण आता पहिल्यासारखं 2 पेपर नाही तर एकूण जवळपास 2च पेपर, म्हणजे या अगोदर आपले मराठीचे 2 पेपर असायचे, परंतु आता मात्र एकच पेपर असणार आहे आणि त्या अनुषंगाने याच्यावर प्रश्न तुम्हाला 100% असणार आहे। आणि हा विद्यार्थ्यांना आजवर विचारलेले प्रश्न हे या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी लाल राईट करून तुम्हाला दाखवलेले आहेत। हे एकदा आपण काळजीपूर्वक पाहावे। यांची इसवी आणि शके तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा, कारण तुम्हाला इसवी आणि शकेवर प्रश्न 100% विचारला जातो। म्हणजे जसं हे शिलालेखाचं नाव गरजेचं आहे, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला शके आणि इसवी हेही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण यावरच आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जातो। धन्यवाद।